करवीर तालुक्यातील पाचगाव ग्रामपंचायतीवर आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या गटाची सत्ता आहे. सत्तारूढ गटांतर्गत समझोत्यानुसार उपसरपंच पदासाठी सदस्यांना रोटेशन पद्धतीनं संधी देण्यात येते. त्यानुसार सचिन पाटील यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर उपसरपंच निवडीसाठी सरपंच प्रियांका पाटील यांनी सदस्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत उपसरपंच पदासाठी अमित सुहास कदम यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. ग्रामविकास अधिकारी अजित राणे यांनी अमित कदम यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर केलं. यावेळी मावळते उपसरपंच सचिन पाटील तसंच नूतन उपसरपंच अमित कदम यांचा सत्कार करण्यात आला. निवडीनंतर बोलताना उपसरपंच अमित कदम यांनी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगावच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं सांगितलं. सत्तारूढ गटानं अमित कदम यांच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उपसरपंच पदाची संधी दिल्यानं समाधान व्यक्त होत आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संग्राम पोवाळकर, संजय शिंदे, अतुल गवळी, सचिन पाटील, शांताराम उर्फ विलास पाटील, अश्विनी चिले, पौर्णिमा कांबळे, रोमा नलवडे, दीपाली गाडगीळ, माजी सरपंच संग्राम पाटील, कोअर कमिटीचे अध्यक्ष नारायण गाडगीळ, उपाध्यक्ष संजय पाटील, सर्व सदस्य, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी ढेरे, चंद्रकांत सस्ते, प्रकाश गाडगीळ, दशरथ गुंजाटे, प्रवीण कुंभार, धनाजी सुर्वे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.